आयकॉनिक बिल्डर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे फक्त 1 लाख रुपयाच्या डाऊन पेमेंटवर मुंबई गोवा महामार्गा शेजारी तुमच्या हक्काचं घर। पोलादपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर निसर्गरम्य परिसर, प्रशस्त पार्किंग एरिया आणि सावित्री नदीचा नयनरम्य नजारा। आजच बुक करा आणि मिळवा शासकीय करात विशेष सूट। ऑफर फक्त 1 महिन्यासाठी। अधिक माहितीसाठी संपर्क करा 7700910191 किंवा 7700910149। गणेशोत्सव काळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशीड घाटातील दुसरा बोगदा चालू होणार का? जनतेचा सवाल। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशीडी घाटाला पर्यायी असणारा कशीड घाटातील दुसरा भुयारी बोगदा 3 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार असून गणेश भक्त या दोन्ही बोगद्यातून गणपती बाप्पाचा जय जयकार करत मार्गस्थ होतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशीडी बोगद्याच्या पाहणी दरम्यान व्यक्त केला। मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग पाहता 3 सप्टेंबरपर्यंत हा दुसरा बोगदा चालू होणार का असा प्रश्न प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे। मागील 17 वर्षे चर्चेत असलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत असून यंदाही कोकणातील चाकरमान्यांना खड्ड्यातून व ट्रॅफिक जाममधून गणेशोत्सव काळात प्रवास करावा लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। राष्ट्रीय महामार्गावर पळसपे फाटा ते कशीडी घाटापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडले असून प्रवाशांचा प्रवास हा खड्डेमय रस्त्यात होत असल्याने गणेशोत्सवापूर्वी महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी कोकणातील जनआक्रोश समितीमार्फत माणगाव येथे उपोषण व आंदोलन काढण्यात आले। याबाबत मुंबई उच्च न्यायालयात देखील जनहित याचिका दाखल करण्यात आली। मुंबई व राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था पाहता या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह रायगड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांसमवेत या महामार्गाची 5 दिवसांपूर्वी पाहणी केली होती। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशीडी बोगद्यातील दुसऱ्या लेनची पाहणी केली। त्यावेळेला त्यांनी दुसरा बोगदा 3 सप्टेंबरपासून गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत दिवसरात्र काम करून कशीडी घाटातील दुसरा बोगदा 3 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदार यांना दिल्या आहेत। संबंधित अधिकारी व ठेकेदार त्यांनी 3 सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री महोदयांना दिले। प्रत्यक्षात बोगद्याच्या दोन्ही साईडचे संरक्षण कठडे अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून आले। तसेच बोगद्यामधील सिमेंट कॉन्क्रीट रस्ता अपूर्ण अवस्थेत असल्याचा दिसून आला। युद्ध पातळीवर काम करणार असल्याचे ठेकेदार यांनी वल्गना केल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र काम संथ गतीने चालू असल्याचे दिसून येत आहे। दुसऱ्या बोगद्याच्या भोगाव गावाकडील बाजूला असून भराव काढण्याचे काम चालू आहे। आतापर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्याच्या अनेक तारखा दिल्या गेल्या, मात्र तारीख पे तारीख जसा मुंबई गोवा महामार्गाचा प्रवास चालू आहे तशीच काही अवस्था त्या दुसऱ्या बोगद्याची तर होणार नाही ना असा प्रश्न प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, कोकण टाइम्स न्यूज, पोलादपूर, रायगड।